नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? तर आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि माझी पूजा झालेली आहे. तुमची झालेली आहे का? तर मी आत्ता पूजा केलेली आहे ते तुम्हाला दाखवते. आणि आज तिसरा गुरुवार आहे आणि मला हे पण सांगा की शेवटचं उद्यापन चौथा गुरुवार पण एकादशी येते आहे, तर करायचं की नाही किंवा कधी करायचं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तर मी तुम्हाला तुमची पूजा म्हणजे आजची माझी केलेली पूजा दाखवते महालक्ष्मीची. कशी वाटते ते सांगा. बघा, इथे मी पूजा केलेली आहे, हे दिसते तुम्हाला. आणि सोबतच इथं श्री दत्त गुरुचं म्हणजे पारायण पण करतात माझे सासूबाई, तर तुम्हाला तेही दाखवते. आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. 7 वाजता माझी पूजा कंप्लीट झालेली आहे. बट म्हणजे पोथी वाचायची राहिलेली आहे. नैवेद्य करून मी पोथी वाचायला सुरुवात करेन. ठीक आहे, तुम्हाला पूजा दाखवते. हे बघा, ही अशी पूजा केलेली आहे मी. जशी मागच्या गुरुवारी मी तुम्हाला दाखवली होती सेम तशीच केलेली आहे. पण यावेळेस मी काय केलं की फळं आणलेली नाहीत, कारण सिटीमध्ये आहे ना फळं हे म्हणजे पूर्णपणे पकलेले नसतात आणि ते आणलं तरी आपण दुसऱ्या दिवशी खाऊ शकत नाही. म्हणून मी काय केलेलं आहे, ह्यावेळेस अर्धा डझन केळीच आणलेली आहे. म्हणजे केळी ॲज अ प्रसाद प्रसाद म्हणून तरी आपल्याला वाटता येते, नाही का. केळी हे प्रसाद म्हणून तरी वाटता येते आणि संपूनही जाते, म्हणून मी आणलेली आहे. आणि इथे पुस्तक आहे, पोथी आपली ती वाचलेली नाही. इथं हळदी कुंकू ठेवलेलं आहे, रांगोळी छानशी काढलेली आहे, समई लावलेली आहे. तर अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी पण ही पूजा आपण विसर्जन केल्यानंतर हा जो गजरा आहे तो गजरा मी कुठल्याही एका सुवासिनीला देऊन टाकते, म्हणजे कोणालाही द्यायचा. आणि केळी ही सगळ्यांनी खायची. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे पान फुलं वगैरे ते विसर्जन करते मी. आणि तांदूळ वगैरे जे असतात ते तांदूळ पक्ष्यांना खायला टाकायचे. आणि जे पाणी असतं तांब्यामधलं कलशामधलं ते पाणी आपण तुळशीला किंवा झाडांमध्ये ओतलं तरी चालतं. हे अशा पद्धतीने माझे आजच्या तिसऱ्या गुरुवारची पूजा मी केलेली आहे. कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, मी छोटे छोटे व्हिडिओ करते ना सध्या, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.